छत्रपती शिवाजी महाराज की जय। जिजाऊ साहेबांचा धर्मवीर संभाजी महाराज की जय। साधारण 2 तास संतोष अण्णा देशमुखची हत्या केली गेली, अतिशय निर्घुण अशी हत्या केली गेली आणि या हत्येच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी बसलेलो आहोत। संतोष देशमुखच्या शरीरावरती 1 इंच देखील जागा अशी राहिली नव्हती की त्या ठिकाणी मारलं गेलं नव्हतं। 2 तास नराधम संतोष अण्णाला मारत होते आणि संतोष अण्णा एकच म्हणत होते बाबांना माझे हात पाय तोडा, परंतु माझ्या लेकरासाठी, माझ्या मुलीसाठी, माझ्या मुलीच्या भविष्यासाठी, माझ्या मुलाच्या भविष्यासाठी, माझ्या आईच्या उतार वयासाठी, माझ्या बापाच्या उतार वयासाठी मला जिवंत ठेवा। परंतु या निर्दयी हरामखोरांना दया आली नाही। यांना तर फाशी झालीच पाहिजे, परंतु त्यांना धन्याला देखील 302 आरोपी करून या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे। त्याहून पुढे जाऊन सांगतो, यामध्ये जी पोलीस यंत्रणा तपास करत होती आणि ज्यांनी या हरामखोरांना पोचलं होतं देखील यामध्ये 302 आरोपी केलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। 100% वर्दीचा आम्हाला अभिमान आहे, 100% वर्दीचा आम्हाला अभिमान आहे आणि जे चांगले काम करतात त्यांचा देखील आम्हाला अभिमान आहे। पण जे हरामखोर औलादी त्यामध्ये सामील आहेत ना, त्यांना आरोपी करून घेतलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। या आरोपींना जोपर्यंत फासावर आम्ही पाहत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। हे इंदापूरचं शेवटचं आंदोलन अजिबात नाही। जोपर्यंत या आरोपींना फासावर आम्ही लटकवत नाही तोपर्यंत या इंदापूरमध्ये हे आंदोलन राहणार आहे, चालू राहणार आहे। कारण आमच्या बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। महाराष्ट्राच्या ना जात ना धर्म ना पंथ सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। या ठिकाणी मराठा म्हणून आम्ही बसलेलो नव्हत, तर इथं 18 पगड जाती या रस्त्यावरती बसलेत। वर्दीच्या आतमध्ये असणारी माणसं देखील सांगतायत की आरोपींना फाशी दिली पाहिजे। त्यांचं कर्तव्य करत असताना ती 4-2 गोष्टी आम्हाला बोलून गेले असतील, काही आम्हाला त्यांच्याविषयी म्हणायचं नाहीये, कारण त्यांचं ते कर्तव्य करतायत, त्यांचं त्यांनी काम करावं, त्याबदली आम्हाला काही म्हणायचं नाहीये। तो शेवटपर्यंत आणखी तेच सांगतो, शेवटपर्यंत जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत हा लढा आम्ही चालू ठेवणार आहे। आपण या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे, तरी आलेल्या सर्व बांधवांचं आभार मानतो आणि येथून पुढे आपण जोपर्यंत या सर्व आरोपींना फाशी दिली जात नाही तोपर्यंत कुणीही मागे सरणार नाही अशी शपथ घ्या। आणि 9 तारखेला परत बारामती या ठिकाणी मोठा आंदोलन होणार आहे, त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांनी या एवढी विनंती करतो आणि पाहुपरांनी श्रद्धांजली अर्पण करून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ॲम्ब्युलन्सला रस्ता लगेच करून दिला गेला आणि हे खरं आंदोलनकर्त्याचं मानवतावादी धोरण आहे। माणूस म्हणून जन्म जय। पुन्हा एकदा निषेध करून मी माझे 2 शब्द संपवतो। गुन्हेगारांना अटक करा, अशी गुन्हेगारी पुन्हा होऊन देऊ नका। या ठिकाणी धनंजय भैया देशमुख आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। अमर रे, अमर रे, धनंजय मुंडेला अटक झालीच पाहिजे। हा बोला। सगळ्यांना जय शिवराय, नमस्कार। आपण जे संतोष अण्णांची जी हत्या झाली आणि त्यासाठी न्यायाच्या भूमिकेत आहोत सगळे आपण बांधून मिळून न्यायाची भूमिका मांडली आणि आपल्यावर जो अत्याचार झालाय, अन्याय केलाय त्या निष्पाप माणसाला, एक संतोष अण्णा देशमुख हे माझेच भाऊ नव्हते तर आपल्या सगळ्यांचे भाऊ होते आणि एक समाजसेवक होते। काम करताना सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या माणसाला या लोकांनी कुणाच्या जीवावर प्रेरित करून मारलं।
कसलाच विचार नाही केला, लेकरांचा केला नाही, भावाचा केला नाही, आई वडिलांचा केला नाही आपल्या. आणि या लोकांना न्याय घेण्याच्या भूमिकेमध्ये माझी एवढीच अपेक्षा आहे की आपण ज्या संविधानिक मार्गाने लढणार आहोत, जे आपल्या संविधानावर विश्वास आहे आपला, आपल्यावर शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत, शिव शाहू फुले आंबेडकरचा जो वारसा आहे, त्यांनी ज्याप्रमाणे आपल्याला लढायचं शिकवलं त्याप्रमाणे आपण सगळे लढू आणि आपण न्याय घेऊ आणि न्याय घेणार आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही सगळे सोबत आहेत, आपण सगळे, तोपर्यंत आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही. आणि या महाराष्ट्राला असं दाखवून देऊ की गुन्हेगाराला कुणीही थारा देऊ शकत नाही आणि आपण न्याय हा घेणारच आहोत, हे मात्र खरं. ज्या वेदना ज्या कुटुंबावर झाल्या, ज्या गावाला झाल्या, ज्या सगळ्या तुम्हाला लोकांना झाल्या, सगळे जरी तुम्ही मला कधी भेटला असताल नसताल तरी ज्या भूमिकेत आपण सगळे आहेत त्याच भूमिकेत सगळं राज्य आहे. सगळे ज्याच्या म्हणजे शरीरात मन आहे, हृदय आहे, त्या माणसाला ज्या वेदना झाल्या त्या सगळ्यांच्या सारख्या वेदना आहेत. मी जरी भाऊ असलो तरी तुम्हाला पण तेवढ्याच वेदना झालेल्या आहेत. तिथं आपण लढत राहणार आहोत. आपण नक्कीच, आता मी उद्या परवा दिवशी तिकडे मोर्चासाठी येतोय बारामतीला, तर आपण तिथं एका जागेवर भेटू पण आणि लढत राहू. माझ्या पाठीशी तुम्ही माझ्या भावासारखे खंबीरपणे उभं राहा. मी कुठंच थांबणार नाही, कुठंच भिणार नाही आणि न्याय मागण्यासाठी कुठल्याही गोष्टीला उतरावं लागलं तरी तिथं कुठलाही विचार नाही करणार आणि आपण न्याय घेऊ. सगळे माझ्या पाठी राखी, तुम्ही सोबत राहा, आपण न्याय घेऊ आणि शांततेत कुणाला त्रास न होऊ देता एकदम आपल्याला न्याय घ्यायचा हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यांना जय शिवराय. इंदापूर तालुक्यातनं संदेश द्यायचा आहे. महाराष्ट्रातला तमाम बांधव आपल्या बरोबर आहे आणि आपल्या पाठीची न्यायाच्या भूमिकेत 100% राहणार आहे. इंदापूर तालुक्याच्या वतीने जे निवेदन देणार आहे त्याच्या मागण्यास आपण सर्वांना वाचून दाखवतोय. मसाजोगची जी घटना घडली त्या घटनेतली मागणी क्रमांक 1, मास्टर माइंड वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांना प्रमुख सूत्रधार करून आरोपी करण्यात यावे. मागणी नंबर 2, संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या आरोपात फाशी द्यावी, शासनाने हा निर्णय घ्यावा. मागणी क्रमांक 3, संतोष देशमुख हत्या खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवावा. मागणी क्रमांक 4, आरोपीने जे संतोष अण्णांना निर्गुण हत्या करताना जे व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ केलेले आहेत, ज्यांनी बघितले आहेत, ज्यांना केले आहेत, त्यामध्ये त्यांना देखील यामध्ये सह आरोपी करावे. आणि सर्वात शेवटची मागणी म्हणजे ह्या आरोपींना बाहेर राहून ज्यांनी सहकार्य केले त्यांना सुद्धा या केसमध्ये आरोपी म्हणून दाखल करण्यात यावे. आता आपण हे निवेदन प्रशासनाला देऊन ज्यांना मनोगत व्यक्त करायचंय त्यांनी आपण ह्या जरा साईडला येऊन मनोगत व्यक्त करू. अमर रहे, अमर रे धनंजय मुंडेला अटक, आरोपींना फाशी, छत्रपती शिवाजी महाराज